Why
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावलो पावन झालो चराचरी ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सुविद्या आत्मरूपाय देवा तोची गणेशु सकला तुमती प्रकाशु मने वृत्तीदासु अवदार गुरुदे मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरसंख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणाजी हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता तुमालो रामदूता तुमालो शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मत दाबाव्या सुपटा कैलास रामा शिवचंद्र मोळे फणींद्र माता मुगटी जळाई कारण्य सिंधू तुझवीन शंभो मजगोरताई शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती पाय माझे तुझे याचे पाय माझे याचे पाय माझे तुझे याचे पाय माझे जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरसंख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
त्याची सर्वस्व सारे ऐसे कळवयाची जाती हरिला लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवयाची जाती हरिला प्राप्त प्रसंगी घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु टिपूनिवासी जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आईची महती सांगणारा आणि आईची महती सांगणारा आईबद्दलचं प्रेम जीवाला तुमच्यापर्यंत पोहोचवणारा संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग संत तुकोबारायांचा आहे. हे तर या अभंगातूनच आपल्या सर्वांना कळतं. जगद्गुरु संत तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणातून ते
शेवटच्या चरणापर्यंत फक्त आईचीच माहिती आपल्याला सांगताय आणि या अभंगाच्या आपण प्रत्येक चरणावरती विस्तार माझ्या परीने जो होईल तितका मी करणारच आहे. फक्त त्या विस्तार करण्या अगोदर मला कार्यक्रमाबद्दलचा थोडासा कोणताही कीर्तनकार असो किंवा प्रवचनकार असो त्यांचं एक आद्य कर्तव्य असतं की कार्यक्रमानिमित्त परिहार देणं आणि थोडा माझ्याकडून मी तो परिहार देणार आहे आणि त्यानंतर आपण त्या सेवेला सुरुवात होईल. आज आपण इथं जमलोय मात्र आपल्या गावातले एक ज्येष्ठ वैकुंठवासी रुक्मिणी मारुती गायकवाड या माऊलीच्या आज पुण्यस्मरणानिमित्त आज दुसऱ्या वर्षीचं दुसरं पुण्यस्मरण आहे या माऊलीचं आणि या माऊलीच्या दुसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आज एकत्र आलोय आणि मज पामर असे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी असं असतानाही माझ्यावरती विश्वास ठेवून मला ही सेवा प्राप्त करून देण्याचं कार्य आपल्याच गावातील सौ सुशीला पवार यांच्याकडून माझ्याकडे आलेली सेवा आहे. त्याचबरोबर त्यांचे रावसाहेब महाराज माझ्यावरती अगदी लहान मुलांसारखं प्रेम करणारे जोडपं आहे आणि माझ्यावरती एक अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असलेले आमचे रावसाहेब महाराज आणि तात्या आणि मावश्यांच्या यांच्याकडून आलेली माझ्याकडे ही सेवा यांच्या चरणावर माझी प्रथमता मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्या गुरु माझ्यावर आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करणारे माझे गुरु ज्यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा थोडासा किंचित मी प्रयत्न करतोय आणि थोडासा मी असा प्रयत्न करतोय आणि याच्या माझ्यावर असणारा आशीर्वाद असणारे माझे गुरुवरे आज माझ्या कीर्तनाला लागले. माझे हरिभक्तपरायण विजयजी महाराज बडकेवाडीकर जाधव यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मला लागलेली हरमोनियमची साथ आपल्या गावातील थोर व्यक्तिमत्व माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण नामदेवजी महाराज जाधव त्यांच्या शेजारी बसलेले माझे गुरुवर्य चव्हाणजी गुरुजी सर्वांच्या परिचयाचे त्यांच्या शेजारी गुरुजी महाराज आहेत आमचे देवानाना मृदंगाला साथ लागले आमचे विनायक महाराज गायक पण आहेत भरपूर कला आहेत त्यांच्याकडे त्यांची आपल्याला साथ लागली. आज विनकरी साक्षात पांडुरंग अवतार विनकरांचे शिवानाना आपले आता गावात असल्यामुळे सगळी माझ्या परिचय आहेत तरीही मी ओळख करून फक्त आता बाहेर आलेले आमचे गुरुवरे सगळे जे आहेत आज बरं मी आज इथं म्हणजे एक विद्यार्थी म्हणून नाही कार्यरत इथं मी जे बोलतोय ते एक विद्यार्थी म्हणून बोलतोय. तुम्ही सर्व गुरुस्थानी आहात. त्याचबरोबर आपल्या शेजारी चिंचाळे गावचे जे चोपदार पदाला आहेत आणि आमचे मालकच आहेत असे असणारे आमचे विलासप्पा चोपडे चिंचाळचे यांचंही या कार्यक्रमाला लाभल्यावर त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आमचा प्रथमेश प्रतीक बडकेवाडी दोंडेवाडीचा थोडंसं आता नवीन आमच्या गुरुच्याकडे शिक्षणाकरता आहे हा मुलगा आहे नवीन आलाय प्रयत्न चांगला आहे पेटी शिक्षण चांगलं करतोय. तात्या आहेत आमचे सगळ्यावरती गुरुस्थानी असणारा हात पोटावरती ठेवणारे वयस एक तरी म्हातारा असावा असा असणारा आमचे तात्या आहेत. ते त्यांच्या शेजारी सावंत बाबा साखरेवाडी पाटण त्यांचंही आपल्याला त्याला लाभले आणि इकडं तर बोलायचं कामच नाही. वैभवच आपल्या भागातील सर्व वैभवच असल्यासारखं सगळ्यावर प्रेम करणार गोड प्रेम करणारे आमच्या राजकाका आहेत. बरोबर आमचे गुरुजी आहेत आज त्यांची साथ लागले. शेजारी प्रसाद नाव वेगळंच आहे नाव ठेवलं प्रसाद आहे प्रसाद येईल आम्ही प्रसाद मृदंगाची साथ आहे डबल आहे भरपूर काय कार्य त्यांच्याकडे आहे. समोर बसले आमचे लालाबाबू आहे माग अण्णा आहेत आमचे त्यांच्याही सगळ्या सर्वांच्या चरणावरती मागे बसलेल्या महिला मंडळामध्ये माझ्या मातुश्री आहे सुशीला आमच्या मावशी आहेत त्यांच्याही सगळ्यांच्या चरणावरती आता सगळ्यांचं नाव भेटलं तर इथंच गेलं बाबा असं व्हायचं पण सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कारण जेवढ्यांची मी आता नावं घेतली सगळे देव आहेत माझ्यासाठी आणि अजून जे आता कोण बाहेर नाही ऐकतोय कोण कट्ट्यावर नाही ऐकतोय कोण कुठं आहे चौकात बसले लगा बोलवणीचा कार्यकर्ता जर तुमच्या पुढे उभा राहिला तर तुम्ही येत नाही म्हणजे विशेष गोष्ट असू द्या. जशी तुम्ही सेवा तिथून असली तरी तुमचं माझ्यावर प्रेम आहे मला माहिती आहे तरी तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल
कारण प्रथम जरी असलं तरी थोडं गावात बोलायचं जरा समोरून बोलायला लागलं. बाहेर गेलं दोन आकडे तिकडे तर तुला काही टेन्शन नाही. तू गावात म्हटलं मग दुसऱ्या दिवशी लावायचं. काही चुकलं गेलं तर तुमचं लेकरू सांभाळा, तुमचं लेकरू आहे असं समजा. आणि तुमच्या सर्वांचे माझ्यावरती उपकार असतील. जर मला बलवडी गावात तुम्ही स्वतः उभं करताय ना तर तुमचंच माझ्यावरती उपकार आहे. तुमचं ते ऋण फेडू शकणार नाही मला. जर बलवडी गावात आज दुसरा कीर्तनकार म्हणून मी उभा राहतोय आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद करतो तर माझ्यावर भाग्यवान आहेच कोण हो? कोण आहे भाग्यवान? हा थोडी फारशी सेवा घसरेल करेल. हा कारण जो मी अखंड वर्ग मी जोपर्यंत आहे सर्व पुरुषांनी माझ्यासोबत बरोबरी माझ्यासोबत संपर्क असते. माझ्या मुलाबाजूला माझ्या गुरुवरी उभा आहे त्यांच्या समोर मी सांगतो. कारण मी कडवर मी विद्यार्थीच राहणार फाट्यात चुकल्याशिवाय राहणार असेल चुकणारच. चुकलं माझा गुजर वगैरे असला काय माझ्या गुरुची पती असते चुकेल करेल. आता काही वेळ आमचे आपल्या गावचे ज्येष्ठ कार्यरत असणारे आपले गुरुवरी आबा या स्वतः आबा यांचे आगमन झालं. त्या कीर्तनात त्यांची सेवा त्यांच्या चरणावरती प्राप्त करतो आणि सेवेला प्रारंभ घालायचा करूया. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणातच आईची मर्जी सांगतायत. आईची आणि आपण आज माऊलीच्या स्मरणा करता आपण आज हा अभंग आपण घेतलेला आहे. आई म्हटलं की लढीवाळपणा आला, कळवळ आला, सर्व काही आलं. आई म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या. तुम्ही त्याचा लहान बाळ जरी जन्माला आल्यानंतर कळतं झालं की मूल कोणत्याही एखाद्या वाईट कर्मात जरी पडलं तर आई त्याला बाजूला सोडून त्याच्यावरती डोक्यावर हात करते. का तर लढीवाळ आहे, कळवळ आहे. ऐसी गरवयाची जाती घरीला भावी या दोन चरणावरती प्रथम मी बोलणार आहे. माझं जे काय आता पहिल्या दोन चरणावरती सुटेल मध्यंतरापर्यंत मी प्रथम सांगतो. ऐशी गरवयाची जाती घरीला भावी अशी लढीवाळपणाने कार्य करणारी अशी हरेक गोष्टीत आपल्या मुलाचंच हित प्राप्त करणारी 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवणारी आई ज्या मुलाला जन्म झाला व्हायच्या आधी 9 महिने ती काळजी घेते. कशाची? वजन उचलत नाही. जेवण हलकं खाणं, जड खाल्लं त्या बाळाला त्रास होईल, गर्भाला त्रास होईल, त्या बाळाला त्रास होईल अशी असणारे त्या आईची काय करत असेल पाण्याची बादली जरी घरातून बाहेर ठेवायची असेल किंवा बाहेरून आत भरलेली आणायची असेल तर 4 ठिकाणी ठेवेल. का? त्रास होईल गर्भाला. अरे मला आत त्रास. लेकराची माया आहे. जन्माला आलं बाळ जन्माला आल्यानंतर काही वर्ष काही दिवस ते लहान बाळ असतं, बालपण सहन करतं, तारुण्य वयात येतं. तारुण्य वयात आलं तरी तारुण्य वयात काही चुका व्हायच्या राहतील का? नाही. तरी ती आई सांभाळून घेतेच. लेकरू आहे हो, बाळ आहे असं नाही कळणार. बाळ आहे कळत नाही, माझ्या लेकराला नाही कळत. ठीक आहे. कितीही मोठी अहो कितीतरी मोठ्याच केलेले आहेत, मोठे गुन्हे केलेले आहेत मुलांनी, तरी पोरांनी केले तरी त्यांची आई होती माझी माझं लेकरू अजून नाही हो चुकीचं नाही चुकीचं असं म्हणणारी म्हणजे ती फक्त आईच आहे. मुलाचं लग्न झालं मुलाचं लग्न संसार खटायला लागला. आता मात्र लेकरू बाजूला जातं पण आईची माया मात्र कडवते. लेकरू कुठं जातं? सुनबाईकडे. लग्न झाल्यानंतर ते मात्र वेगळं झालं पण आईची माया तिचा जीव जोपर्यंत मनात तिच्या हृदयात आहे, तिच्या शरीरात तिचा जीव आहे तोपर्यंत तिची माया तिच्या शरीरात अखंड आहे. अखंड कडेवर चालणारी तिची माया असते. आणि हीच माया म्हणून तर प्रथम त्यांना सांगतात मला लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिचं चित्त वाहतंय, पाण्यासारखं वाहतंय. म्हणजे इतकी माया आहे तिच्यामध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ज्या वेळेला चित्त वाहते कशासाठी वाहते? त्याच्या सुखदुःखासाठी, आपल्या लेकरांच्या सुखदुःखासाठी वाहणार म्हणजे तिचं चित्त आहे. तिचा स्वभाव आहे, स्वभाव तसा बनवून गेली ते या लेकरांसाठी, मुलांसाठी. आता या गोष्टीने जरी नाही काय केलं तर मी दृष्टांत देतो साधे सुद्धा करी करावी
चालू होतं. जेमतेम परिस्थिती होती. परिस्थिती जेमतेम काही दिवसांनी त्यांना एक छोटा मुलगा झाला. मुलगा हा एकुलता एक त्याला जन्माला एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा शिक्षण घ्यायला लागला. आणि हळूहळू शिक्षण घेतोय, कष्ट करतोय. शिक्षणामध्ये उत्तीर्ण झाला. मध्य विद्यालयीन असू द्या, शिक्षण मोठं शिक्षण असू द्या, महाविद्यालयीन असू द्या, सगळं शिक्षण त्या मुलाने घेतलं. मुलगा तारुण्य वयात पोहोचला. पण परिस्थिती अशी झाली महाराज, तारुण्य वयात मुलं गेली. पण काही ठिकाणी असं होते का काळानं घाला काढलेला असतो. काळानं घाला काढला आणि त्या मुलाचा वडील वारला. वडील देवा घरी गेल्यानंतर आता आईच्यावर आणि त्या मुलाच्यावर पूर्ण संसाराची जबाबदारी पडली ना. जबाबदारी भोगत आता करायचं तरी काय, तर करायचंय तसं आयुष्य जगायचं आहे. आता म्हातारीला तर जीवन तर जगायचंच होतं, पण लेकराकडे बघून माझं जीवन मी जगणार आहे एवढं डोक्यात ठेवलं. अखंड आयुष्य सोबत साथ देणारा नवरा पती जरी आपला नसला तरी आपल्याला मुलगा म्हणून आहे ना, विचार केला अखंड राहील विचार. काही दिवस गेल्यानंतर आता मात्र मुलगा तरुण आहे. आताच्या काळाचा नव्हता. आता तरी 15वी झाली, 18वी झाली, मुली नाही असं नाही. त्या काळी आपण चालत. पण परिस्थिती अशी झाली महाराज, त्या मुलाला मुलगी ही त्याच पद्धतीची मिळाली. त्या बिचारीची, त्या माऊलीची मुलगी सून तशीच मिळाली. कशी? शिकलेली, सुशिक्षित मुलगी मिळाली. आतापर्यंत कष्ट भेटलेलं होतं, ते कष्ट घेऊन घर दार बंगला त्या फुलाने साठवला होता, सगळं केलं होतं. गावाशेजारी शेती होती, शेतीत पोटा सगळं काही शिल्लक होतं तिथं. आता ही मुलगी शिकलेली होती. शेतात जाईल का? हो नाही जाणार नाही, घरी राहील. चला ठीक आहे, असाच दिवस काय दिवस चालत गेलं. चालू असलेलं जीवन चालू होतं. खात होते, पित होते, फिरत होते, करत होते. आता जोपर्यंत मुलगा आईचा होता तोपर्यंत आई म्हणाली माझा लेक आहे, माझा पोरगा आहे. पण आता लग्न झालं, आता मुलगा सुनेचा चालता, जास्त बोलता येत नव्हतं. कधी काही थोडंसं भांडण झालं की सासूसोबत भांडण झाले की त्रास व्हायचा. संसारात म्हटलं की संसारात भांड्याला भांडं थटायचं. भांडं थटलं, वाईट वाटायला लागलं बिचारीला. पण अशी परिस्थिती आईकडनं ती गोष्ट बोलता आली नाही. पण सुनबाईने मात्र आता तरुण शिकलेली होती. तिच्या मात्र पोटात ती पहिल्यांदा आली. काय मुलाला विचारलं, बघा एक तर तुमची आई घरात राहील, नाहीतर मग मी राहील. काय करताय बघा. आता मुलगा कळेल ना मुलाची परिस्थिती. आजकाल पण असं झालंय की अशी परिस्थिती झाली गाड्यांची, जेट्सची. आईला बोलायचं हवं तर बाबा ऐकून बसून बसते, आणि बायकोला बोलावा झालं तर झाला बायकोचा बैल. आता करावं काय केलं? दोघीची भांडण लागली की पहिल्यांदा चप्पल घालते, सब जाऊन करते तुमचं तुम्ही बसा. पण किती दिवस? 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6व्या दिवशी तिथं बसावंच लागतंय. एक निर्णय करावा लागणार घरामध्ये. त्या दिवशी लास्ट दिवस तुला काय ऐकलं ना, दोघी काय ऐकलं ना, काय करावं? मग याने विचार केला, दोघी शुभम काही करू नका, मी सांगतो आता कसं करूया. कसं करूया? सुन म्हणायची त्या करण्यात असेल तर मी राहत नाही. आईला बोलता येईल, आई काहीच बोलायची नाही, शांत बस. त्याने एक विचार केला आणि विचार करून केला. त्या दोघींना मना मिळाला. बोला एक काम करूया. आईला शांतपणे समजलं, आई तू एक काम कर, आता मायामध्ये आपली सुट्टी आहे, छोटंसं घर आहे. घर म्हणजे कसलं हो, पोटाच होता ना. आता घर आहे पण तुला असं कर, तू तिथं राहा, तिला राहू दे. तुला काय मी सकाळ संध्याकाळ जेवण आणून देईन घे. आता मात्र आईच्या पाजराला पाणी फुटलं. चालू झालं विचार. ठीक आहे म्हटले, पण या गोष्टीचा आनंद मात्र सुनबाईला झाला. चला म्हटलं एकदम विषय झाला. रोज किरकिर नको किरकिर, ठीक आहे. दुसऱ्या क्षणी आईच्या डोक्यात आणि मनात विचार आला, ज्या लेकराला मी लहान वयापासून, लहान जन्मल्यापासून आम्ही दोघांना जोपर्यंत पतीची साथ होती तोपर्यंत मी हा लेकराला सांभाळला, त्याच्या पायाला लागला ठेचकावून पोरग पडलं तर पळत जायचं आणि माझ्या लेकराला लागलं का रे?
असं विचारायची. आणि तेच लेकरं आज स्वतःच्या संसाराच्या सुखासाठी आज मला बाजूला टाकतंय. असू दे, ह्यात पण त्याचं सुखच असेल. मी विचार करते जाते बिचारी रानात जाऊन राहिली महाराज का माझ्या लेकराच्या सुखासाठी. पण ह्यात पण माझ्या लेकराचं सुख आहे हो. राहिली आनंद, राहिली गोट्यात राहिली. रोज सकाळ संध्याकाळ भगवंताचा दावा चालायचा, मुखात नामस्मरण असायचं बिचारीच्या. चालायचं, आनंदात राहायची. रोज मुलगा यायचा, सकाळी जेवण द्यायचा आईला, आणि 2 गोष्टी संसारातल्या आई म्हणायचा आणि 2 गोष्टी संसारातल्या बोलायचं, गोड बोलायचं. चालू असं दिवस गोड वाटायचं. म्हाताऱ्याला तर बरंच वाटलं, बरं झालं भाऊ, कशाला डोक्याला त्रास, रोज उठा हिच्या बायको सगळं भांडण, माझ्या सगळं भांडण, कशाला पाहिजे, हाय सुखात असू दे. बिचारी म्हातारी निवांत आनंदात राहिली. पण एका दिवसात असं व्हायला लागलं की लेक आईपाशी जायचं, आईपाशी राहायचा, आईपाशी काही दिवस थांबायचं, काही काळ थांबायचा. आई सगळं हसत खेळत इकडल्या गोष्टी आईला आनंद वाटायचा, त्यामुळे यालाही आनंद वाटायचा. पण आता काय व्हायचं, जास्त काळ आईकडे थांबायला लागला ना मुलगा. बिचारी करला आली की म्हटलं या तुम्ही जास्त वेळ तिकडे राहताय म्हणजे तुम्हाला तिकडेच थांबायचंय का? पहिलं शेत तिकडेच थांबायचंय. आता म्हटलं ही अवघडच कराय गेलो एकच झाली नाही, काय करायचं, काय नाही म्हटली. उद्या बसलं मी सांगेल तेव्हाच जायचं. ठीक आहे तर काय म्हणतेस तसं, कारण कोणा खायचंय ना दुसऱ्या दिवशी, जेवण खायचं पोट भरून काय करणार. ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी मुलाला पाठवलंच नाही, जेवण घेऊनच पाठवलं नाही दादा. मग मुलगा बी गेला नाही, पण गुपचूप बाहेरला जायचं. पण आता घरी जेवण नाही, घरी गेलं नाही की आईला कुठं घेणार. झाडाचं पानं खाऊन आई जगायला लागली. मला बंगला आहे घरात, घर मोठं लाट आहे, सगळं आहे. काय फक्त मनस्थिती बदलली ना याकरता. काय तेव्हा आईला जेवण मिळालं, झाडाचं पानं खायला लागली, झाडाच्या साली काढून खायला लागली, तरीही निवांत होती. काही नाही वाटायचं का माझा लेक त्यातनं पण येतोय, माझ्या संग बोलतोय, हो आनंदात राहतोय, त्याचं सुख दुःख माझ्या संग वाटतोय. असू दे, तिला या गोष्टीचा आनंद होता, काही वाटायचं नाही. का आपण जगतोय कोणासाठी? पती नाही आपल्याला, लेकासाठी जगतोय ना, जगतोय त्याच्यासाठी. काय होईल ते होईल, राहिलेच किती दिवस आपल्या. म्हणून जगायची हो, जगायची आहे. पण असं झालं, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 7 दिवस त्या आईला जेवण दिलं नाही सुनबाईनं, नाही दिलं. आणि 5 दिवसापर्यंत मुलालाही तिच्याकडे जाऊन दिला नाही. काय अवस्था झाली असेल आईची. जी आई फक्त मुलाच्या एका झलकेवर त्याच्या शब्दाकडे, त्याच्या चेहऱ्याकडे बघून जगत होती ना आई, ती आई आज खंगली हो, खंगली. तिच्याकडे पाहावे ना, डोळ्यात जीव नाही, पूर्ण शरीरातलं ताकद डोळ्यात घेऊन आई पाहत होती, पोराची वाट बघत होती. माझा मुलगा कधी येतोय, माझा कधी मुलगा येईल. अहो जेवणाची आस नाही त्या बिचारीला, नाही जेवणाची आस नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा जेवण असेल, भूक लागली असेल, नाही काय खाऊन जाईल मी, माझा मुलगा नाही आला, माझा मुलगा येईल ना. आणि पुन्हा मात्र आता माझ्या त्या मुलाला कळायला लागला आता आई काय करत असेल. गुपचूप गेला, चोरून गेला, आईकडे जाऊन बघतोय. शेतामध्ये त्या गोठ्यामध्ये आई होती, शरीरात तर थकवा होता. 8 दिवस पोटात अन्न नसल्यावर आईचं काय होईल होणार, विचार करा की काय होईल त्या आईचं. त्या वयस्कर म्हातारीच्या जीवा अंगात शरीरात त्राण राहिला नाही मला. फक्त विचुकलेले डोळे उघडून फक्त वाट पाहत होती, माझा लेक कधी येतोय, माझा मुलगा कधी येतोय, माझ्या काळजाचा तुकडा कधी येतोय. फक्त तिकडे लक्ष होतं, रस्त्याकडे आला, पाहतो तर शरीर गुंगून गेले. आईला उठता येईना, बसता येईना. उचलून घेतल्या आईला, मांडीवरती डोकं ठेवलं. आई विचारलं, दादा एक सांगू का, एवढं कष्ट होऊन 10 दिवस पोटात अन्न नसून त्या आईनं फक्त एकच विचारलं त्या मुलाला. काय विचारलं असेल सांगा.
लेकरा दोन घास पोटात आहे का रे तुझ्या? तू जेवलास का रे एवढा लावलास? महाराज मी तुमच्या बोलण्यातून मला रडवण्याकरता नाही बोलत. या जगामध्ये अशा गोष्टी घडताय. दोन शब्द बोलली म्हातारी, तिसऱ्या शब्दात म्हातारीने जीव सोडला, लेकाच्या मांडीवर जीव सोडला आणि शेवटी म्हणतोय आई माझी मायेचा सागर दिला दिले जीवना. कधी वेळ निघून गेल्यावर, अहो वेळ निघून गेली पुरी. तिला शेवटच्या क्षणाला तो लोक भेटायला. आता मात्र ते अजून थोडं थोडं आहे. आता मात्र त्या सुनेला वाटायला लागलं की आता तिकडं जाऊन राहतोय वाटतं. आता तो तिथं जाऊन राहील नाही राहील. माघारी आला आणि विचारलं माझ्या घरातून आज निघून जायचं का? अहो म्हटले मी असं आले तसं आले तुमच्यासाठी सोडून आले आणि तू माझ्यासाठी तुझे आई वडील सोडून आले आणि मी तुझ्यासाठी माझे आई बाप सोडले काच. डोळ्यात पाणी आलं. माझ्या बापाला सुद्धा मी मन कष्ट घेतलं होतं. माझ्या आईसाठी मी झटलो नाही. शेवटचा क्षण माझ्या आईसाठी मी दिला नाही. माझ्यावरती इतका मोठा काळाचा घाव होऊ शकतो मला आठवलं सुद्धा नाही. असा विचार करून त्या माझ्या पत्नीसमोर बोलला. पण वेळ निघून गेल्यानंतर करून काय उपयोग हो महाराज? नंतर आई आई म्हणून काही उपयोग नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये तुमच्या जवळ आमची आई आहे तोपर्यंत तुम्ही पाहायचं आहे, तिच्याकडे पाहायचं आहे, तिचं काय आहे असं पाहायचं बघायचं आहे. ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी तुमच्याकडे तुम्ही मोकळे झाला महाराज. तुम्ही आयुष्य निवांत जगू शकताय. तुम्ही तुमच्या बायका परत आयुष्य. पण मला एक सांगा, तुम्ही म्हातार व्हाल का नाही? ज्या दिवशी तुम्ही म्हातार व्हाल ना तुमची मुलं असेल तर मुलांना संस्कार द्या. ज्या आईने त्या मुलाच्या मांडीवरती डोकं ठेवून जीव सोडला ना दादा, ह्याच कार्याला संत तुकोबाराय आपल्या अभंगातून पहिल्या चरणात सांगतायत. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवल्याची जाती कळीला जी लाभाधीन जिला त्यातून काही फायदा नसूनही प्रेम करणारी म्हणजे आई. त्या मुलाचं काही नाही. कितीही पूर्ण प्रकरणापर्यंत पोरं गेले आजकाल.
तरी ती आईची लेख ती लेकराला त्या लेकराला माझं लेकरू नसेल हो. काल झालेल्या काही काही गोष्टी विचार करा पहा. तरी त्याची आई म्हणत होती म्हणे माझं मुलगा मतिमंद आहे त्याने केलं नाही होती म्हणून लेकराच का कळवळ आहे. कळवळा आहे कळवळा. ज्या कळवळ्यामुळं ती पूर्ण आयुष्य ती त्याच्यासाठी जगते. पूर्ण आयुष्य तिचं पूर्ण खर्च करून टाकते. मला म्हणायचं आहे माऊलीनं त्या माऊलीने हर एक माऊली आहे पोटी भार आहे त्याची सर्वस्व झाली. नंतरचं चरण आहे म्हणजे सहन करण्याची शक्ती. शरीराला कितीही त्रास होऊ द्या तरी ते सहन करते ना. तसं गाड्या माणसाला जमेल का? नाही जमत. हे जमत नाही. गडी माणूस काय करू शकतो? लांब राहू शकतो. लांबून फक्त माया करू शकतो. प्रेम करू शकतो लांब राहून. ओपन नाही दाखवायला येत पाहिजे. मी बाप पण सांगणार आहे ना आवडीनं सांगणार आहे. मला माझ्या गावात बोलायचा धाक नाही कोणाचा अधिकार नाही. आणि सर्वजण माझी कळवळ्याची माणसं आहेत पुढं ठीक नाही देणार निवांत बोलणार आहे. आज तुमच्यासमोर आनंदात बोलणार आहे. काही चुकलं तर मात्र तुम्हाला माहिती तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन सांगतो महाराज काही चुकलं ना माझं कीर्तन झाले तर अवश्य मला बसवून विचार. फक्त कीर्तनात काही प्रत्यक्ष चुकल करायला आता लेकरू म्हटलं चालेल. आई या जगाची जननी आहे. आपण म्हणतो अहो तो देव सुद्धा मुकलाय. आईला मुकलाय ना. देव सुद्धा आईला मुकला. भगवान श्रीकृष्ण नशीबवान नाही म्हणतात. भगवान श्रीकृष्ण कसं देवकीच्या पोटी जन्म घेतला. आईचं दूध प्यायलाय का होतं? आईचं दूध मिळालं नाही ना. आपण भाग्यवान आहोत. आपण त्या आईचं दूध पिऊन आपण मोठे झालो. आपण भाग्यवान आहोत. म्हणून आपल्या शरीरात जोपर्यंत ताकद आहे ना प्रत्येकाच्या शरीरात जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळायचंच आहे. किती लागतो पैसा आई वडिलांना सांभाळायला? किती आई वडील खातात तुमचे सांगा मला. आई वडील तुमचे किती खातात? तुम्हाला किती पैसा तुम्ही मिळवला म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल? किती व्हाल म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळा. माणसं तुकोबारायाने फक्त आपल्याला सांगितलेलं आहे अरे पैसा इतकाच कमवा. दादा तो पैसा इतकाच कमवा ज्या पैशाने तुमचं कुटुंब आयुष्यभर सुखात आणि समाधानात होऊ शकेल. पैसा इतका कमवा तुमच्या आई वडिलांना सांभाळता येईल आयुष्यभर. आणि पैसा इतका कमवा तुम्ही तुमची आबरू सांभाळू शकू. बस याच्यापेक्षा तुमच्या आयुष्यात पैशाची गरज नाही हो. किती जणांनी बंगले बांधले काय फायदा झाला? आयुष्य जगू शकताय का तुम्ही त्या पैशाच्या जीवावर? तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकत असाल तर बिनधास्त तुम्ही पैसा कमवा आणि बघा आई सांगायला सांभाळून बघा. पण मला एक म्हणायचं तुम्ही करोडो अब्जो रुपये कमवा पण तुम्ही तुमचे आई वडील पुन्हा आयुष्यात कमवू शकणार नाही. कमवू शकणार. अरे ज्याला विचारा त्याला विचारा त्याच्या आई वडील नाही त्याला विचारा आई वडिलांचे काय उपयोग आहे? आई वडिलांचा काय उपयोग? आईचं प्रेम काय आहे? वडिलांचं प्रेम काय आहे? त्याला विचारा. त्याला ज्याच्याकडे पैसा नाही त्याला विचारा पैशाची काय किंमत. हा ज्याच्याकडे चप्पल नाही त्याला विचारा काटा कसा टोचला. मला एवढंच सांगायचं आहे मला बलवडी सर्व मावल्यांना आणि माझ्या वडीलधाऱ्यांना मला सांगायचं आहे आपल्या पायात जेवढीची चप्पल आहे ना तीच आपल्याला मान्य आहे. खूप समाधानी आपण. कोण समाधानी? कुठे समाधानी आहे आपण? जो मनुष्य दुसऱ्याची चप्पल बघून दुसऱ्याची पादत्राणं बघून आपल्याला विचार करू शकत नाही किंवा त्याचा मोठेपणा त्याची बराबरी करत नसेल आणि तो रस्त्यावर असणाऱ्या फुटपाथवर झोपलेल्या उघड्या राहिलेल्या पूर्ण शरीरावर कपडा नाही अशा रात्रभर झोपलेल्या माणसाकडे पाहून सकाळी भगवंताला म्हणतोय ना भगवंता रे भगवंता पांडुरंगा
मी खूप भाग्यवंत आहे. का? मी भाग्यवंत आहे ज्याला रात्रभर त्या फुटपाथवर झोपलेल्या माणसाच्या अंगावरती कपडा नव्हता तरी तू त्याला आनंदी ठेवलंस ना, तरी तो समाधानी आहे. आणि मला पूर्ण घर आहे, चप्पल चांगले आहे, शरीर चांगलं आहे, कपडे चांगले आहेत आणि मी आता माझ्यासारखा मी सुखी आहे. म्हणून माणसाने माणसाचं समाधान करावा. हा मग हे पत्करल्यानंतर भक्ती प्राप्त करा, भगवंताला आवाना. कशामुळे तुम्ही पुण्यवंत व्हा? कशामुळे पुण्यवंत व्हा? भगवंताला आळवायचं, भगवंताला आळवायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. समाधान प्राप्त केलं पाहिजे. मग समाधान कशाला प्राप्त होईल सांगू का? भक्तीनं प्राप्त होईल. भक्ती करायला लागणार आपल्याला. भक्ती कोणाची करू? आपण वेगवेगळ्या पद्धतीची आपण भक्ती करतो. कोणाचीही भक्ती करा, कोणाचीही भक्ती करा. अहो तुकोबारायांनी सांगितलं तुम्हाला कशाला करायला लागते हो भक्ती? कुठं जायला लागते? तुमच्या घरातच तुमचे आहेत ना, तीर्थस्थान घरातच आहे. आई वडील केवळ काशी तेने न जावे उपासी. जायचं नाही, काहीच गरज नाही. त्यांची सेवा करायची. जेवढी होईल तितकी सेवा करा, तुम्हाला पुण्य प्राप्त होईलच. काही गरज नाही कशाला कुठं जायची. या गाडीवर सांगतोय ना, माझ्या गुरुजींच्या समोर सांगतोय, नाही जायला लागत कुठं. ज्याला आहे त्यानं पहा आणि ज्याला नाही त्यानं दुसऱ्याला बनवा. आई वडील तुकोबारायांनी सांगितलंय, दुसऱ्याला बनवा. जगात असणाऱ्या, तुम्ही फक्त तुमची पत्नी बाजूला ठेवली नसणाऱ्या सर्व पत्नी सोडून फक्त जगात दिसणाऱ्या समोर असणाऱ्या महिला, माता आहे, आई आहे, वडील आहे, तुम्हाला होईल त्यांची सेवा करा ना. त्यातून अदृश्यपणे होणारी सेवा ती भगवंतापर्यंत पोहोचते. तुमच्याकडे आपोआप पुण्य प्राप्त होईल. आपोआप पुण्य प्राप्त होईल. जी सेवा करतोय त्या सेवेमध्ये कोणी भागीदार असणार किंवा नसतो, तुम्ही त्यातलं तुम्हाला काय मिळा अथवा ना मिळा, पण एक सांगू का, अशीच ती कळवळ्याची जात आहे. ती तुमच्यावर बिना कोणत्या एकाही रुपया तर नाहीच हो, कोणीही कोणतंही मोल नाही. ती मोल न घेता तुमचं आयुष्यभर संगोपन करू शकते. आयुष्यभर तुमच्या आयुष्यभर तुमच्यासारखं आयुष्यभर राहू शकते. ते तुमच्याकडे किती मोल घेते. मग मला एकच म्हणायचं
सकाळी 2 चपात्या, संध्याकाळच्या 2 चपात्या, 4 चपात्या. कुत्र्याला तुम्ही 4 चपात्या घालता. आई वडील खाऊ शकते का तुम्ही सकाळ संध्याकाळ? काय कारण असू शकतं? आपापल्या मनाला विचारून पाहिलं पाहिजे. आपल्या मनाला विचारून आपण पाहिलं पाहिजे. हे फक्त आणि फक्त शेवटपर्यंत आईबरोबर बोलणार. मला आईबरोबरच बोलायचं. कारण ज्याला आहे, ज्याला स्वतःच्या आई वडील आहेत, त्यांना कळलं आईचं बोल, आणि ह्या पट्याला आई बापाचं नाही म्हणून ते बोलणार नाही. पण मला एक सांगू का, या बलवडे गावात आई आणि वडिलांचं प्रेम खूप मिळालं, खूप मिळालं. मी अजूनही तुमच्या चरणावरती साष्टांग घालतोय. ज्या मुलाला, ज्या पोराला आई वडील नसूनही तुम्ही तुमच्या गावामध्ये थारा दिलाय, तुम्ही तुमच्या थारा दिलाय आणि त्याला मोठं केलं. काही वयापर्यंत पोहा बाजूला केलं. आता वाटलं पोहा जात आहे, काही येत नाही आपल्याकडे, तरी तुम्ही गोडीनं तुम्ही ऐकली डोक्यावरती हात फिरवला. आज या कीर्तनावर, कीर्तन सेवेकरता या गाडीवरती उभा राहिलोय. माझ्या श्री गुरूंच्या आशीर्वादानं, माझ्या गुरुजींच्या आशीर्वादाने तुम्ही उभा राहिलो. म्हणून मी तुमच्या सर्वांचा उत्तर कधी फिरू करतो. मग मला असं काय सांगू मी या संताचे उपकार, काय सांगू मी या संताचे उपकार. माझ्या समोर जेवढं तुम्ही बसलाय ना, खरंच तुम्ही समजा विचार करायची गोष्ट. आपल्या गावचा किती पोट असतो, किती पोटले का आपल्या गावामध्ये, किती संप्रदाय. मला वाटतंय बाकी कोणत्या गावामध्ये नसते. पण मला एक म्हणायचं, तुम्हीच मला मोठं केलंय ना सर्वांनी, तुम्ही सर्वांनी मला मोठं केलंय ना. अजूनही तुम्ही हात घ्या ना, अजूनही मदत करा. या रे लहान थोर, कारण इथं सगळ्यांनी यायचं आहे, तर आलं पाहिजे. यातूनच होणारी माझ्या परीनं जी होती ना, मी ती तुमच्यासाठी करते. तुमच्या वस्तू मिळणारी मला जी भक्ती आहे, मी तुमची ती भक्ती करतोय ना, त्याच भक्तीमुळेच मला तुमचा आशीर्वाद तुमचा आहे असा अखंड राहू द्या माझ्यावरती. तुकोबा काय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. जन्मोजन्मी आपण पुण्य करायचं आहे ना, हरेक वेळी तुम्हाला पुण्य करावं लागतंय. आणि पुण्याच्या साठ्यानंच आपण आयुष्य आपण काढू शकतो आणि सरळ मार्ग आपल्या तिथे येऊ शकतो. म्हणून तुकोबा राय प्रमाण दिले की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पुण्य पुण्य फळ रे बहुत दिवसा, पुण्य फळ रे बहुत, पुण्य फळ रे बहुत, पुण्य फळ रे बहुत, पुण्य फळ रे बहुत.
कळवळा काय असतो. मागाशी तसाच दृष्टांत तुम्हाला सांगितला ना महाराज, मला आता हे तसाच दृष्टांत सांगायचा. थोडा फरक आहे. कळवळा काय म्हणायचं म्हणजे आपल्या लेकरासाठी, आपल्या मुलासाठी ती आई काही करू शकते असं या दृष्टांतातून मी तुम्हाला सांगायचं. मुलाला एका आईला, एका मुलाने प्रश्न विचारला, आई तुझं आयुष्य सगळं या खडतर जीवनात गेलं, तुझं आयुष्य या खडतर जीवनात गेलं, आता मला काहीतरी बनायचं आहे, काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी करून माझं आयुष्य तुझ्या सार्थकी लावायचं. दादा तो मुलगा आई गावाला राहून शहरामध्ये राहू लागला. काही दिवस शहरात राहिला, मुलांच्या सोबत राहिला, वेगवेगळ्या संगतीत राहिला. वेगवेगळ्या मुलांच्या संगतीत असल्यामुळे महाराज सांप्रदायिक संगतीत राहिलो होतो. तात्यासाठी हा सर्व गुणीजन संतांच्या संघ राहिला तर मुलगा संत होऊ शकतो किंवा त्यांच्या मार्गातून जातो. जर एखाद्या डाकूच्या संगतीत राहिला किंवा दरोडेखोराच्या संगतीत राहिला तर मुलगा काय शास्त्रज्ञ होईल का? नाही, जो होईल दरोडेखोर. तसा तो संगतच असा लागला की त्याला पुढचं आयुष्य आईसाठी जगायचं हे तो विसरून गेला. आपल्या आईला काहीतरी शब्द दिलाय की काहीतरी बनेल, तुझं आयुष्य चांगलं करेल, तुझं आयुष्य खूप आनंदाचं करे. नाही, मी असं माघारी आलो ना, मला काहीतरी मोठा पगार असेल आणि त्या पगारावर आपण आपलं आयुष्य सुद्धा काढू, म्हणून तो त्याच्या आयुष्य काढण्याकरता तो विसरून गेला. दादा का? संगतीमुळे. वेगवेगळ्या नादात आताच्या काळात तुम्ही पाहताय तरुण मुलं कोणत्या रस्त्याला चालले, अशा ठिकाणी गेला ज्या ठिकाणी डान्स केला जायचा महिला मुलीचा, ज्या पोटासाठी ती महिला नाचत असेल, काही त्यांचा आपल्या संबंध नाही त्याचा, पण त्या वाईट कृत्याच्या कृत्य करणाऱ्या त्या महिलेच्या, त्या बाईच्या वाटे गेला. आता मात्र अशी परिस्थिती झाली, पैसा कमवत होता आता तिथं, त्याला पैसा कमवता हा मार्ग सुचलेला होता. ही सुचलेला मार्ग प्रथमच तो आधी विसरून गेला की आपल्या आईसाठी आपण कमवतो, आपल्या संसारासाठी कमवतो. लग्न नाही, काय नाही, आनंदात ऐशोआरामात जीवन जगणारी मुलं आली आहे, तुम्ही पाहताय डोळ्यात. ज्या शहरात राहत होता त्या ठिकाणी अशा गोष्टी घडल्यानंतर मुलांच्या संगतीला तो पैसा उडवायचा, पैसे खर्च करायचा, नको तिकडे पैसे बेधुंदपणे जगायचा. जगता जगता त्या मुलाचं त्या मुलीवरती प्रेम जडलं. बघा आजकाल आता सहज कुठेही चढायला त्या मुलीवर तर प्रेम चढलं, त्याला समजलं नाही मुली त्या कोणाच्यावरती प्रेम करायचं. त्या मुलीला त्या मुलावरती प्रेम नव्हतं. एकतरी प्रेम राहायचं ते त्या काळी होतं. त्या मुलीनं फक्त डोक्यात एक विचार होता, पैसा घ्यायचा, जोपर्यंत पैसा येतोय तोपर्यंत ते प्रेम टिकवायचं. तिचा स्वतःचा प्लॅन एक नियोजन होतं तिचं. आयुष्य तिचं त्या काही महिने चालले, एक पहिला महिना गेला, दुसरा महिना, तिसरा महिना, 3 महिने गेले, महिन्यामागून महिने गेले. तिसऱ्या महिन्यात आता मात्र याला वाटायला लागलं, थोडंसं जाणवायला लागलं आपल्या लग्न करू, काय करू. गेला पळत विचार केला त्याच्या डोक्यात आल्यानंतर, चल म्हणला आपण लग्न करायचं, आपण आपलं आयुष्य आता आपण कुठेतरी एकत्र करू. ठीक आहे, झालं, खूप झालं. नाही म्हणजे असं कसं, अजून माझ्या खूप मोठ्या इच्छा आहेत, खूप मोठ्या इच्छा आहेत माझ्या. मला अशी एक वस्तू त्या मुलाला सांगितली आणायला की वस्तू जाऊन घेऊन ये, आणि ती वस्तू जर घेऊन आले तर आपण थोडासा विचार करू, फक्त विचार करू. हो म्हणते, ठीक आहे. तो गेला, धावत गेला, फिरत पळाला, तिथपर्यंत जी वस्तू आणायला सांगितली त्या वस्तूपर्यंत गेला, ती वस्तू घेतली. नंतर माघारी गेला, काही त्यात दिवस मोडलं गेलं आणि माघारी येऊन त्या मुलीच्या हातामध्ये त्याला दिलं. आता म्हटलं ठीक आहे, तो तुला मी आणून दिलेला आहे, तू बोललीस तसं. अरे म्हटली नाही, अजून आहे ना, अजून मला काही गोष्टी पाहिजे. त्याला वाटायला लागलं की माझ्या बोटावरती नाचायला लागलंय. आणि ज्या दिवशी
तिला असं वाटलं ना की माझ्या पोटावर नाचायला लागलंय, माझ्यासाठी तो वेडा आहे, इतका वेडा झालाय की काही करू शकतोय. त्यावेळी मात्र त्या मुलीने एक शेवटचा विचार तिला डोक्यात टाकला, आता जर हा जर विचार तू जर केला तर आपण साध्य झालो असं तिला वाटायला लागलं. तो माघारी आला, तिनं सांगितलेल्या वस्तू पोच हातात घेऊन आला तिच्या हातात दिल्या. अरे वा, छान केलं, मला खूप आवडलं. ती मुलगी म्हटली त्याला, अजून एक अशी गोष्ट आहे तुम्ही करू शकताय, तू बोल, माझा काळी तुला काढून द्यायला तयार आहे. अरे वा, नाही, मला तुमचं काळीच नको आहे, मग मला तुमच्या आईचं काळीच हवं द्याल, मला तुमच्या आईचं काळीच हवंय द्याल. त्याला घाम फुटला, पण दुसऱ्या क्षणी बेधुंद झालेला मूर्ख मुलगा तो दादा विचार केला नाही केलं, हो देईन ना माझ्या आईचं आणून काळीच, आणून द्या, हो देईन मी आणून आईचं काळीच तुला आणून दे. त्याच क्षणी त्याच वेळेला तो तिथून निघाला. गाव काही वेळ लांब होतं, दर मजल करत तो तिथून निघाला. सकाळी येऊन पोहोचला, आपल्या घराच्या समोर आला. आई घरात होती. आईला वाटलं माझा मुलगा आलाय, किती तोंड भरलं असं नाही, किती आईचं तोंड भरलं असेल, माझं पोरगा आलं, माझं आता आयुष्य निवळलं, माझ्या आयुष्यात घडलेल्या आतापर्यंत कष्ट मोकळं झालं, आम्हाला आता सुख प्राप्त होईल, आम्ही माये लेखाने आनंदात राहू, मुलाचं लग्न करी. अहो स्वप्न बघितली आईनं स्वप्न पाहिली ना, एकदम आनंदामध्ये राहू आम्ही. जसा मुलाला पाहिलं गळ्यातच पडली दादा, आईचं प्रेम आहे, गळ्यात पडली. ज्यावेळेला गळ्यात पडली, पूर्ण शरीराचा तिचा शीन गेला, भाग गेला, पूर्ण गेलं, आयुष्य आनंदाचं वाटायला लागलं. माझा मुलगा आज गमवून आलाय. आई पळत जायला लागली, शेजारच्या घरात गेली, आका माझा मुलगा आलाय, माझ्या मुलाला चहा करायला दूध नाही का, त्याला दूध दे. पळत दुसऱ्या घरात गेली आहे म्हणत, द्वारका मला साखर दे ग, माझा देव का आलाय, माझ्या शहरात आलाय, पैसा कमवून आम्ही लय सुखी होऊ बघा, आम्ही लय आनंदाचं होऊ. तुला का करायचं म्हणजे माझं वारले, पण किती नुसतं आले, आता आनंद असतोय आवडीचा, आईला आनंद असतोय माझ्या मुलाचा, किती लढीवाळा असतो आईला, तो लढीवाळा. पळत म्हातारीच्या तोंडाला फेस आला, सगळ्या गावात निघून आली म्हातारी, पोराला चहा केला, चहा करून पाजला. वाढ म्हटलं ठीक आहे आई, बस आता बसली. नको बाळा, पालाय तुझी कापडत होती, एकटा आहेस, तुझं कापडत होती अशी म्हणत बिचारी पळत होती व घरात, सगळ्या घरात पळत होती. आय नाही, तू बस, माझं तुझ्याकडे काम आहे. म्हातारी पुढे बसली, नाही मला काम आहे. बघ तुला सांच्याला बसू की आपल्याला काय, कधी मी बघा इथं म्हातारी माणसं आहेत माझ्या गावातली, माझ्या घरातली, तुमचे दुकानदार आहेत आपल्या गावात आहेत, दुकानात आले आपण बसतो ना, लेखासंग बोलताना आईला बोलताना माझ्या लेखासंग रात्री 2 वाजले कळत नाही, त्या काय झालं तिकडे, काय इकडे कसं झालं म्हणजे आपण संध्याकाळी बसतो. आनंद आहे, आनंद खूप मोठा आहे. म्हातारी बसली, पुन्हा तिला डोक्यात आणखी कामात गुंतली. म्हटलं म्हातारी बसून का प्रेम आहे ते आईचं, माझ्या लेखाचं. लेख दिवसभर तोंडात लेख बाजूला निघाला, पळत्याच म्हातारी. सांजचे पार झालं, म्हातारी नाटून टाकलं, लेखाला शेजारी टाकलं, लेख झोपला, झोपायची तयारी झाली. जेवण झालं, पोटभर जेवण केलं. आज किती वर्षांना आईच्या हातचं खाल्लं, ह्याला पण मूर्खाला कळलं नव्हतं. माझ्या आईच्या हातचं आज मी खाल्लं. दुसऱ्या क्षणी आता आई झोपायच्या तयारीत आहे. याला कळे ना, म्हातारी कवा झोपते एवढं डोक्यात. स्त्री हट्टाने वेळा झालेला मुलगा तो
फक्त एकच डोक्यात विचार होता, आईचं काळीच काढून द्यायचं होतं. परिस्थिती अशी झाली, आई झोपी गेली, बोलून बोलून थकून गेली, तोंडाला फेस देऊन म्हातारी झोपून गेली. हो, कंटाळा तिला कळलाच नाही, आनंदात झोप लागली त्या बिचारीची. दुसऱ्या क्षणी सोबत असलेल्या धारदार सोबतच होणार धारदार शस्त्रानं म्हातारीच्या छातीत चाकू घुसून म्हातारीचं काळी साखर काढलं. महाराज विषय ओळी बोलले विषय ओळी दुसऱ्या क्षणी गेलं, हृदय हातात काढलं. आता मात्र म्हटला पळतच गेलं पाहिजे. पळत 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 उचललं काय, एकदा म्हातारीचा जीव धरायचं का झाला. हो, फाड 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 करत होतं, फाड फाड करत होतं काळी म्हातारीचं, फडफड फडफड फड करत होतं. उचललं काय, झोपेचा बांध नाही, उचललं काय, निघाला निघाला शहराकडं. शहराकडे निघालाय त्या मुलीच्या हातात द्यायला गेला. पळत 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 चाललाय. जशी ती मुलगी समोर बघितली, याच्याकडे बघण्याच्या नादात ठेसकाळून पडला महाराज. हातातलं निघून गेलं. काळीच हातात निष्ठून पडलं समोर, तिच्या पायाजवळ पडलं. फडफड फडफड करणार काळीच, पण त्या काळजातनं महाराज आवाज निघत होता, लेकरा तुझ्या कर्तृत्वावर मला राग नाही रे, तुझ्या कर्तृत्वावर राग नाही, मला एकदा तरी सांगायचं रे, तुझं काळीच पाहिजे स्वतःच्या हाताने काढून दिलं असतं, स्वतःच्या हाताने काढून दिलं असतं. बाळा, विचार करायची गोष्ट आहे. जी आई स्वतःचं काळीच काढून माझ्या लेकाच्या हातात देते, कशाला? त्याच्या सुखासाठी, फक्त त्याच्या सुखासाठी. हो, माझा दृष्टांत संपलाय. फक्त स्वतःच्या लेकानं मागायचं तरी एकदा काळीच. आपण त्या मूर्खाला एवढं कळलं पाहिजे, ज्या आईच्या तोंडाचं गाळं वळलं, फक्त एकदा बघून मी एवढ्या मैदानात आलोय आणि ती एवढे पळते. हो का, एवढं तरी का? म्हणून आईच्या कळवळ्याच्या जात, अशी कळवळ्याची जात आहे ना, म्हणून महाराज शेवटच्या चरणात पण सांगताय,
शेवटच्या टोकापर्यंत जरी आपण पोहोचलो ना तरी ती तुमच्यावरती प्रेम करते ना म्हणून ती आई आहे. म्हणून ती आई आहे. आणि अशा आईच्या कळवळ्याचं ज्याचं काळीज आहे फक्त कोणाचं आहे माहितीये का? फक्त संतांचं असं काळीज आहे. आणि अशा संतांच्या वरच माझे मी ओझं टाकू शकतो असे तुकोबर आहे. शेवटच्या जन्मात सांगतात म्हणून सांगतो तो तुकोबर आहे शेवटच्या जन्मात सांगतो. ऐसी कळवळ्याची जात करीला भाव प्रीती या दोन चरणाचा अर्थ आपण सोडवलेला आहे. आणि आता आपण छोटस मस्तपैकी टाळी वाजवायची, दुकाने नाम घ्यायचं आणि सुगंध आपण भजन घ्यायचं. विठोबा त्याची सर्वस्व ही
अशी ती आई, अशी असणारी आई आणि असे असणारी आई, असे असणाऱ्या आईवर माझं ओझ आहे. आता मला म्हणायचं आहे, आईवरती आपण एवढं बोलतोय, पण वडिलांनी काय केलं? मला बोलायचं म्हणून मी बोलतो. तुम्ही तो चालेल वडील काही गोष्टी मी बोलणार आहे. माझेच म्हटलं होतं मी आजपर्यंत 5 मिनिटं तुम्ही घ्या ना वडील. अरे जो वडील तुमचं आयुष्य जगवण्याकरता, आईचं आयुष्य जगवण्यासाठी, मुलांचं आयुष्य जगण्यासाठी कधी मोहर आला नाही हो, कधीच नाही. पण आमच्या सरकारने सुद्धा गाडी उभारून फक्त आईचीच प्रतिमा साध्य केली. आई आहे, चुकीचं नाही, सगळ्यांनी आई सांगते का, वडील कधीच नाही बसले. जो बाप आपल्या मुलीच्या लग्नात खांबाला मिट्टी मारून रडतोय, तो कधीच तुम्हाला दिसला नाही कधी दिसला. मुलगा शाळेत नापास झाला, जो मारायसाठी पुढे येतो तो तुम्हाला दिसला, पण त्याच्या स्वप्नामध्ये त्याचं जे स्वप्न आहे, माझा मुलगा आज ह्या पटीला जावा आणि माझा मुलगा असा झाल्यानंतर मी असं, ही त्याचं स्वप्न आहे पुढचं. हे तुम्हाला माहित नाही, ते तुम्ही पाहत नाही. निष्ठुर आहे बाप म्हणता तुम्ही. एक पोरग 10वीला नापास झालं, जिद्दी जागते उदाहरण नाही. एक मुलगा 10वीला नापास झाला, घरी आला आणि वडिलांना काही बोलला नाही, आईला काही बोलला नाही. फक्त वडिलांची इच्छा इतकीच होती की हा पास व्हावा. हा निकायला नंबर नको, काय नको, पण काही वेळा असं झालं की बापाचा बाप आहे शेवटी, आतून रडतो तो बाप, वरून रडते ती आई आहे. फक्त तिला साठवू शकत नाही, तिच्यामध्ये साठा नाही, अशी न साठा नसणारी ती म्हणजे आई. आणि ज्याच्यात समुद्र इतका साठा आहे तो वडील आहे. सर्वसाधारण पक्षी माझ्यावर तो वडील आहे. आणि असा असलेला वडील, त्या वडिलानं त्याला जवळ बोलवलं आणि राग आहेच घेऊ, 1-2 झापट दिली असेल, काहीतरी केला. ताडकानं पोरगा तिथून निघाला, मोटरसायकल घेतली, बापालाच घेऊन दिली ना त्याला. मोटरसायकल घेतली, कार वाजवत गावात बाहेर निघून गेलं. महाराज कळेना, तर पोरग ऍक्सिडेंट होऊन काय करावं त्या बापाला कळना. अरे किरकोळ गोष्टीसाठी शिक्षण घेतलं पाहिजे, मान्य आहे महाराज, नको असं म्हणत नाही. शिक्षणाशिवाय आयुष्य नाही, शिक्षणाशिवाय संसारही नाही आणि शिक्षणाशिवाय भवितव्यही नाही. पण इतकंपर्यंत पूर्ण शरीराचा ऱ्हास करेपर्यंत इतकं प्रेशर वडिलांना नव्हतं दिलं, पण त्यानं मान्य करून घेतलं. माझं वडील असं का लोकांचं बोलतो नाही, असं वडील आहे, माझा कळवळ आहे. आईचा जसा कळवळ तसं वडिलांचाही कळवळ आहे. एका माणसाला एक मुलगी होती, एकच मुलगी, एकुलती एक मुलगी. आयुष्य आनंदात काढून तुझ्यासोबत फिरली, राहिली, खाल्लं पिल्लं, बाळा म्हणून अंगा खांद्यावर बाळानं खेळवली, बापानं अंगा खांद्यावर खेळवली गेला. ज्यांना लिहिते त्यांना कळतंय होतं. त्या मुलीनं अंगा खांद्यावर खेळली. एके दिवशी मुलगी उपवर होण्याचा दिवस आला, मुलगीचं उपवर होण्याचं वय झालं. मुलगी काय परकीय नाही, आपलं घरचं थोडीच. लहानपणापासून आपण त्याला वागवायचं आहे, लहानपणापासून त्याच्यावरती माया करायची, त्याला प्रेम द्यायचं आहे. पण ती काय माया तुटत नाही. लेकीची बी माय बापावर लय माया असते, लेकीची बी बापावर माया असते. बापानं किती जर काय केलं, पोली एका लहान पूर्वीला वाट नाही लावलं, कशी वस्तू असते ते काय करते लढे वळायचं, लेकीला नाही होत. माझी लेख आहे ना, बाबाने कशी सण आहे, बापानं कुठं साधे लोक सांग माझी लेख. आताच्या काही लेखीच आहेत बघताय का, काय त्या बापाचं. आपण मुलींना शिक्षण करायला शिकवतो, शिक्षण देतो, काही गोष्टींच्या त्यातून हातात घडून जातं त्या मुलांच्या मुलींच्या, त्याला आपण फक्त कारणीभूत आहे आई वडील. वेळ कमी आहे, त्या वेळेत आपण शिकवायचं आहे. उपवर झाली मुलगी, लग्न करायची तयारी चालली, मुलगा मिळाला, चांगला झाला, दारात लग्न करून बापाचं
हौस होती माझ्या मुलीचं लग्न मी माझ्याच दारात करणार, माझ्या दारात मी करणार. बापाच हौस चार चौकात बापानं आपल्या घरादारावर कर्ज काढलं का मुलीच्या लग्नाचं? आहे हौस आहे, माझ्या लेकीचं हौस आहे. काय कमी वाटतं का होत्या, पण दिसत नाही डोळ्याला. डोळ्यांना असं काढणार की आई दिसते, माझा बाप नाही दिसला. असा बाप कोणाला दिसत? पोटी भार आहे, त्याची सर्वस्व हिस्सा आहे, त्याची सर्वस्व सांगणारी म्हणजे सांभाळणारी वाहणारी आई ही दिसतेच सगळ्यांना, सर्वांना दिसते. बाप नाही हो, वजन खांद्यावर फिरणारा बाप कोणाला दिसला? एका त्या लग्नात ती मुलगी उपवर आणून पडलं, सगळं झालं. आई रडते, मुलगी रडते, डोळ्यात पाणी दोन दोन झालं, सगळे रडतात, नावं रडतोय, डोळ्याला पाण्याचा ठेव होता ना पोरगीच्या. लहानपणा बसणं माझ्या बाळाच्या खांद्यावर ठेवल्या. शाळेत गेलो, शाळेत आनंदात राहिलो, खाल्लं फिरलं. अहो नाही तो घास बाप कामाला जरी गेला ना, तिथं पेरू एखाद्याला दिला तर अर्धा तुकडा खायला, अर्धा खिशात घालत. माझे लेक दिलं, हा माझ्या लेकीला एवढं जीव लागला त्या बापाला. आणि अशा आता ती लेक आज दुसऱ्या कर्माचा लावली. गाडीत बसल्याने बाप कुठं आहे, माझा पप्पा कुठं आहे, माझा बाबा कुठं आहे, लेक म्हणते. माझा बाबा कुठं आहे? तो बाप मंडपाचा एक थांब धरून जात मिठी मारून रडत होता. दादा डोळ्याचा डसा डसा मिळून बाप डसा 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 डोळ्याचा ठेवून कुठं ना बापाच्या. मुलगी आनंदात निघून चालल्या, पण जाता जाता मुलगी म्हणते बापासाठी एक कविता लिहिलेला. एक कविता आहे एकदम छान. मला जमिल्यानंतर ते तुम्हाला आवडेल, मला नाही जमिलं तर नाही आवडत, वाईट वाटून घेऊ. माझ्या डोळ्यात दियासव, माझ्या डोळ्यात दियासव, ओली मायेनं मुस्काना, उरी हुंदका दाटूया, गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदका दाटूया, गोष्ट बापाची सांगताना. त्यानं फाटल्या सदऱ्याला, त्यानं फाटल्या सदऱ्याला, कशी कतार लावलेली, उरी उदका गाठूया, गोष्ट बापाची सांगताना. गेली आईचा
बाप व्हावा जगी आईचा बाप व्हावा जगी आईचा जगी आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा जगात असा बाप व्हावा आणि बापाचं काळीज आहे ते बापाचं काळीज मुलगीनं त्या वडिलाचा तशा प्रकारे आठवणीनं व्याकुळ झालेली मुलगी किती जिंकून आयुष्य विवाद करायला लागली चालेल झाले बेटा काय करू हाँ हाँ ज्ञानेश्वर महाबली काही वेळेला आणि झालं माझं कीर्तन कसं आहे जास्त वेळ पण लय तुमचं गेलं आणि लय प्रसंगाचं मांडण्यात काय मजा बरं का काही व्यक्ती आता नवीन म्हटल्यानंतर थोडंसं रात्री मागे येते ओढत तरी तुमची साथ मला घेतली ना सर्वांची पुन्हा माता माऊल्यांची मागं बसलेले सुरू गावतायत आपल्या सर्व वडीलधारी माझी सर्व माऊली काय तुम्हा सर्वांच्या चरणावरती माझं नतमस्तक असेल का सांगा काय सरा अहो मी बलवता जरी दुसरा कीर्तनकार कोणाची उभा राहिला असतो पण तुमच्याशिवाय नाही आहे तुमचं प्रेम आहे माझ्यावर तुमचं आयुष्यभर माझं असं पाहिलं असं ठेवा तुमच्या प्रेमाला तुम्ही ठेवलेल्या माझ्या विश्वासावर या गाडीवर सांगतो मला तुम्हा सर्वांना तुम्ही ठेवलेल्या माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला त्याला आयुष्यभर जाऊ देणार आयुष्यभर तुमच्या विश्वासावर हा होईल जरा माझ्यावर कधी मागवणार कधी पुढे होणार चालणार आपल्याकडे एक शेवटचं एक चरण राहिले का म्हणे माझे तुम्हा संतावरी होते आईची कळवळ्याचे जाते तरी माता भावी नव्हती गुलाबजाम वगैरे टाकायचं सांगतो की नाही 15 चालेल चालेल ज्ञानेश्वर महाबली
झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावरती अगदी मनोभावे तुमच्या चरणावरती ठेवतो. तर उपस्थित आमच्या चव्हाण असतील सर्व सुद्धा आलेले आहेत, नाना आहेत. आता मागणं आलेले आमचे नेताजी महाराज माझ्यावरती अखंड प्रेम करणारे नेताजी महाराज आहेत, नाना आहेत, चंदू नाना, पुन्हा आपल्या गावचे पोलीस पाटील यांचंही आगमन झालं. मागं दिलीप दादा वगैरे असे सर्वच
सर्व मंडळी त्यांना सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. राहिलेली सगळ्यांच्या चरणी वाहतो आणि सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम.